समोर स्टेजकडे जाया. गडाची वर्गणी चालू आहे. जे कोणी राहिले असतील त्यांनी गडाची वर्गणी देण्याची कृपा करावी. सर्व खाली बसून घ्या. इकडचे टाळा जर पोरांनी घेतले असले ना सर्व खाली बसून घ्या. टाळा तुझ्या टाळ आता पोरं एवढा काल सभागृहात डाव्या बाजूला भरपूर जागा आहे. पुरुष मंडळीला विनंती त्यांनी सभागृहात येऊन बसण्याची कृपा करावी. पलीकडच्या बाजूला जागा आहे. डाव्या बाजूला सभागृहामध्ये बसण्याची कृपा करावी. महिला मात्र थोडं अलीकड सरकार त्यांना जागा द्या. वाढ द्या. नारायण महाराज की जय. पलीकडच्या बाजूला जागा आहे. तरी सर्वांनी सभागृहामध्ये बसून घेण्याची कृपा करावी. मारुतीच्या मंदिरासमोरील पुरुष मंडळीला विनंती आहे त्यांनी पलीकडे सभागृहाकडे बसून घेण्याची कृपा करावी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. सभागृहात पलीकडून जागा आहे. पलीकडच्या बाजूने या. पुरुष मंडळीला विनंती आहे सभागृहात जागा आहे. पलीकडच्या बाजूने या. दादा तू मागे. पलीकडे जागा रिकामी आहे. सभागृहात पलीकडच्या बाजूला या. पुरुष मंडळी समोर गर्दी करू नका. कूलर मोकळं सोडा. कूलरची हवा मोकळी सोडा. पलीकडे जागा आहे. तुम्ही जा खाली बसा. समोरचे उभं राहिलेले पाठीमागच्याला दिसत नाहीये. हॅलो बाकी सगळे बसून घ्या. बरं अगोदर बसून घ्या. पलीकडे जागा सोडा. मावशी जागा सोडा. चला समोर या. समोर या. पुढे या. तुम्ही मोबाईल वाले या बाजून या. सभागृहात या. पुढं अलीकडे जागा सोडा. थोडं अलीकडे सरका. म्हणून तुम्हारे हम तुम्हारे साथ है. हम तुम्हारे साथ है. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की. श्री गुरु नारायण महाराज की. हिंदवी स्वराज्याच्या संस्थापक. स्टेजवर गर्दी करू नका. छत्रपती शिवाजी महाराज. कुलारची हवा सोडा. खाली बसून घ्या. सगळे जागच्या जागेवर खाली बसा. सगळं व्यवस्थित चालू होते. पहिला खाली बसून घ्या. सभा मंडप बंद. मावळे मावळे खाली बसून घ्या. खाली सगळ्यांना खाली बसून घ्या. हवा लागत नाही. अगोदर खाली बसून घ्या सगळे. ऐका सर्वजणांना विनंती आहे. आपण अगोदर जागच्या जागेवर खाली बसून घेतल्यानंतर कार्यक्रम व्यवस्थित चालू होईल. आपल्याला मस्त पैकी बघता येईल ते. धन्यवाद काशीष साहेब. आपण सतत जे असणार संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील यांच्या बरोबर असता आपलं जे असणारं लाईव्ह प्रक्षेपण आम्ही सर्व पाहत असतो त्याबद्दल तुमचेही धन्यवाद. हे पाठीमागे थोडं हात. चला गावकरी मंडळी भाऊ सत्काराचं सामान काढा. हॅलो सत्काराचं सामान घेऊन या. सगळ्याला विनंती आहे आपण जिजाऊवंदना होईपर्यंत शांत राहायचंय. कुणीही आपापसात बोलायचं नाही. सगळ्याला विनंती शांतता राखावी. आपण सुरू करतोय जिजाऊवंदना. जिजाऊ
नेऊ नको ना फुलाना मुलात नसे दैन्य काही जिजामाऊली गे तुला वंदन आहे तुझ्या दिशा मुक्त राही जशी पार्वती ती प्रिया शंकरासा तशी प्रेरिका गे शहाजीस तूही जसा सौविभागी बळी पूर्वकाळी शिवाजी जिजामाऊली गे तुला वंदन आहे तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्त दातीने तुझ्या जागृतीने प्रकाशात नाती मने प्रवाही तुला वंदिताना सुखी अंग अंग धर्माता शिवाचाच पाहे खरा धर्माता शिवाचाच पाहे जिजामाऊली गे तुला वंदन आहे तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्त राही दिशा मुक्त राही ऐका याच्याने छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ दादा तू मागे वळो ऐका लहान मुली मनोज दादाच्या रंगेचे गीत सादर करणार आहेत. अवघे 2 मिनिटांमध्ये लवकर इकडे तोंड करू द्या तोंड करू द्या काय नाही इकडे ए बाळा सर ए तू बस खाली मराठ्याचा जन्म छावा जरांगे पाटील नवा मराठ्याचा जन्मला छावा सोबत मराठ्यांचा थावार दमसल रोखून दावा सोबत मराठ्यांचा थावार दमसल रोखून दावा मतासाठी फक्त मतदार आमचे गिळले अधिकार तापून उठले मराठी आज होते गपलेले गपगार मतासाठी फक्त मतदार आमचे गिळले मजबूत आहे इतके मजबूत आहे तुमचं मजबूत आहे हे कुठून घेतलं बीडमध्ये रणमैदानी उठतो हुआ सोबत हावा थवार दमसल तर रोखून दावा सोबत मराठ्यांचा थवार दमसल तर रोखून दावा चढा इतिहासाचे पान मराठ्यांचा लढा घमशान आजही लढू मिळवू सन्मान त्याचा आधार आरक्षण चढा इतिहासाचे पान मराठ्याचा लढा घमशान आजही लढू मिळवू सन्मान त्याचा आधार आरक्षण घडवू स्वराज्य घडवू नवा घडवू स्वराज्य घडवू नवा सोबत मराठ्यांचा थावार दमसल तर रोखून दावा सोबत मराठ्यांचा थावार दमसल तर रोखून दावा डरकाळी फोडतो हवा मराठ्यांनो येऊ द्या जाग मराठ्यांना होऊ द्या लाज गुंजू द्या दिल्लीतही आवाज डरकाळी फोडतो हवा ग मराठ्यांना होऊ द्या जाग मराठा होऊ द्या लाख गुंजू द्या दिल्लीतही आवाज चला इतिहास घडवू नवा चला इतिहास घडवू नवा सोबत मराठ्यांचा थावार दमसल तर
रोखून दावा सोबत मराठ्यांचा ठावा रडम शर्त रोखून दावा. धन्यवाद. यानंतर गावकऱ्याच्या वतीनं चार मुलीच्या वतीने म्हणून तुम्हीच थांबा सत्कार करायचा. इकडे या चला मुलींनो चला हार घ्या. हा आहे हार. अगोदर हरिभक्त पारायण संत कुलभूषण नगद नारायण महाराजांचा मुलीच्या हाताने बाबांचा सत्कार होईल. मठाधिपती शिवाजी बाबा प्रेममूर्ती यांचा सर्व गावकऱ्याच्या वतीनं त्या 4 मुली सत्कार करणार आहेत. त्याच्यानंतर मनोजदादा जरंगे पाटलांचाही त्याच मुलीच्या हस्ते सत्कार होणार आहे. पाया पडा बाबांच्या सगळ्या. नगद नारायण महाराज की जय. दुसरा हार लगेच द्या मुलींनो. तो हार मनोजदादा जरंगेच्या गळ्यात घाला. छत्रपती शिवाजी महाराज की मनोजदादा गावातले 19 प्रमाणपत्र भेटलेलं आहे. तुमच्या हस्ते त्यांचं वितरण करायचं. अर्थात ते बाळासाहेब मौली तुम्हाला विनंती. आपण आरक्षणाचे जो लढा होता त्यामध्ये आपल्या गावामधून 35 जणांना या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे. हा जो संघर्ष आहे हा दादांनी संघर्ष केल्यामुळं आपल्याला जो असणारा आपण या ठिकाणी त्या प्रमाणपत्रासाठी पात्र झालेलो आहोत. तरी सर्व गावकऱ्यांच्या पुनश्च एकदा मनोजदादा पाटील जरांगे यांचं आम्ही आभार व्यक्त करतो. माऊली नवली हे पण सत्कार करणार. फोटो सत्कार बस नाही ना. बाबा शिवाजी बाबा दादांना बोलायला. आता हे बघा या ठिकाणी एक आभार व्यक्त करतो सर्व पंचक्रोशीतून आलेले सर्व नेते मंडळी. या व्यासपीठावर आपण लहानही नाहीत आणि मोठे नाही. मनोजदादा जरांगे पाटलांचा आदेश आणि शिवाजी बाबाचा आदेश या आदेशाला धरून आपण सर्वजण आहोत. म्हणून या ठिकाणी सर्व विश्वस्त मंडळी दिलीपांना जे सर्व आहेत सर्व नेते मंडळी या ठिकाणी आलेले सर्व मराठा बांधव छोटे मोठे सर्वांना माझी नम्रतेची विनंती की आपण सर्वजण या ठिकाणी आला. गावकऱ्याच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. असं कोणी मनात आणू नका की एखाद्या नाव राहिलं किंवा कोणा नाव घेतलं नाही. लगेचच मनोजदादा जरांगे पाटील यांना अशी विनंती करतो की जरांगे पाटील आपण आता या ठिकाणी या सर्व लोकांना मार्गदर्शन करावं. आपला सर्व गावकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे. मनोजदादा तू मागे वळो. तुम्हारे साथ है. जोरात जोरात मनोजदादा तू मागे वळो. हम तुम्हारे साथ है. जय जिजाऊ. छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ. धर्मवीर संभाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय महाराष्ट्राची धाकटी बंदरी श्री क्षेत्र नारायणगडाचे मठाधिपती आपले गुरुवर्य
महंत गुरुवर्य श्री शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो. आपल्या पाली गावातील अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्या भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सप्ताहाला येण्याचा शब्द दिला त्याप्रमाणे आम्ही आलो. बाबाजीला शब्द दिला होता आम्ही येणार. तुमच्यासाठी काल सुट्टी घेतली हॉस्पिटलमधून आणि आला इकडं. आता काय बोलायसारखं नाहीये. तुमच्या गावात प्रमाणपत्र निघालेत म्हणल्यावर तुमचं कल्याण झालं. बाकी त्यांचे पण नक्की शोधलेत का? तुम्ही दप्तर शोधलेत का? सब रजिस्टर शोधायला सांगितले का? सब रजिस्टर शोधले का? सब रजिस्टर ते 8 दिवसात शोधायला लागले. तुम्ही केव्हा शोधले? त्याला सब रजिस्टर थोडंच म्हणजे पिकपा आणि आवाज तपासा 14 नंबर एकदा तपासा. कोण सब रजिस्टर उद्या तपासायचे सांग. आता आचारसंहिता आज शिथिल झाली. आचारसंहिता पूर्ण शिथिल झाली. आज तपासायला लावा. सब रजिस्टर मध्ये फारशी भाषा सापडायला लागली. नसेल तर पूर्वी भाटागड काय होते ते भाटांना सापडायला लोकांच्या भाषेवर नका राहू. ऍडमिशन जवळ आले दादा. जून महिन्यात ऍडमिशन सुरू होणार आहे. नीटचा पण निकाल लागणार आहे. पोरांच्या कामाला आरक्षण येणार आहे. महाराष्ट्रातल्या पुऱ्या मराठ्यांचा जर विचार केला तर करोडोनं पैसे वाचणार आहेत मराठ्यांचे फीस मध्ये सुद्धा. तुम्हाला नोकरीत जाताना सुद्धा तुमचे खूप फायदे होणार आहे. 2-3 कामं करा. मी काय जास्त नाही बोलणार कारण जास्त बोललं की जास्त अंग लोक करा. बाकीचा वाद विवाद डोक्यातून काढून टाका. आपलं कोणी काही करीत नाही ते काढून टाका डोक्यात. आपले पोरं शिकवा. पहिलं काम करा पोरं शिकवा. त्यांना आरक्षण मिळवून द्या. तुमचे लेकर अधिकारी झाले की त्यांच्या मागे पुढे पळायला लोक चालू करतील. ते स्वप्न बघा. एखाद्याचा कार्यकर्ता बनून त्याच्या मागे कुत्र्यासारखं पळण्यापेक्षा आपले लेकर खूप शिकवा. त्यांना आरक्षण द्या. ते अधिकारी बनते. तुमच्या लेकराच्या चपला उचलायला लोक सुरू करतील. आपले लेकर अधिकारी बनवा. आणि आता ह्या निवडणुकीत कुणी पडू कुणी निवडून येऊ कोणाचा जय जयकार करू नका. येणाराचा नाही पडणाराचा. कारण आपल्याला यांच्यापासून काहीच फायदा नाही. आणि तिसरं या पाली नगरीतून सांगतो शांत बघा. काहीच करायचं नाही कोणा. एकदम शांत राहा. त्यांच्याच लोक त्यांनाच पाडणार आहेत. ते आपल्यावर ढकली दे. शांत राहा. कोणी पोस्ट टाकल्या तरी उत्तर देऊ नका. कोणी आपल्या मराठा समाजाला वाईट बोललं तरी उत्तर देऊ नका. मराठ्यांनी शांत राहा 1 महिनाभर तरी. काही शहाण्या लोकांनी मला येऊन सांगितलं आपल्या मराठ्यात माणुसकी जिवंत आहे. ते मुद्दाम येडवून करणार आहेत. तुम्ही शांत राहा म्हणून फक्त सांगा. ठीक आहे. कारण मी उताळा नाही. माझा समाजही उताळवा नाही. दम धरायचा तो वर धरतो. एकदा नरड्याला आलं ना मग मराठा काय ती कचका केल्याशिवाय सोडत नाही. बघू आपण. शांत राहा सगळ्यांनी. कोण काय बोलतोय कोण काय म्हणतोय लिहून ठेवा वाटल्यास. ज्यांनी आपल्याला आपल्या शाण्या माणसाने हुशार माणसाने सांगितलंय 1 महिन्यात मराठ्यावर काय अन्याय झाला त्यांना नेऊन आपण त्यांनाच विचारू आता काय करायचं तूच सांग. तोपर्यंत कुणी उत्तर देऊ नका. शांत राहा सगळे. बघूया. काम करून बी जर आपल्यावर अन्याय होणार असला तर तो पुढचा विषय. पण आज रोजी तरी मराठ्याकडून बीडसह पूर्ण महाराष्ट्रात सगळ्या मराठ्यांनी 1 महिनाभर शांत राहा. कोण काय अन्याय करतो लक्षात ठेवा. आपल्याला सांगता येईल आपल्यावर झालेला अन्याय.
आणि याबरोबर आणखीन एक काम करा, कोणाला त्रास झाला ना सगळ्यांनी केसेस करत जा, त्यांच्यावर केसेस करत जा. आपल्याला त्रास दिला, आपल्याविषयी काही समाजाच्या भावना दुखल्या की केसेस करायचे, ते उलट करते, ते केसेस करतात आपल्यावरून, आपण दोष दिसतो, वडे करते ते आणि ते आपल्यावर येतं. आणि तुम्हाला 5वा विषय सांगतो, मी शांत राहा म्हणलोय म्हणून 100% तुम्ही शांत राहा, पण याचा अर्थ असा नाही तुमचा काही घातपात जर व्हायची वेळ आली तर तुमचं संरक्षण करा, स्वतःचं संरक्षण करा. असं नाही की शांत राहा म्हणलो म्हणजे तुमचा काही पण घातपात होऊ नये, फक्त जातीय तेढ निर्माण होऊ नये एवढीच मराठ्यांची भूमिका आहे आणि रास्त भूमिका आहे आमची. जातीय तेढ नको, त्यांना करायचं असला तर करू द्या, तरी शांत राहा. बघू नारड्याला लागल्यावर बघू, आपल्याकडून शांततेचा अवय. आता महत्वाचा विषय सांगायचा, 4 जूनला आमरण उपोषण सुरू होत आहे. आपल्या मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण मिळावं, कारण आपलं ध्येय सगळं तिथे आहे. आपल्याला काही करू आरक्षण घ्यायचं. आपल्याला सांगतो मी तुम्हाला, आपलं नाविलाज आहे. काय नाविलाज आहे ते पण सांगतो तुम्हाला. कोणाला 200 रुपये लागतात ऍडमिशनला, आपल्या मराठ्यांना पहिलीपासून 5वी पर्यंत धरा 1000 लागतील, तिथून पुढं कोणाला 2000 लागतील ऍडमिशनसाठी, त्याच्या पुढं कोणाला लाख रुपये लागणार आहेत, कोणाला 20 लाख रुपये ऍडमिशनला लागणार, कोणाला MBBS ला लागणार आहेत, कोणाला इंजिनिअरिंगला लागणार आहेत. मग तुमचा आकडा लाखात जाणार आहे. तुम्हाला जर आरक्षण मिळालं तर तुमचं तो लाखानं पैसा वाटणार आहे, त्याचा आकडा असणार आहे हजारो करोड रुपये राज्यातल्या सगळ्या मराठ्यांचा. आणि हे ऍडमिशनच्या आज जर मराठ्यांना आपण आरक्षण मिळवून दिलं तर आपल्याच मराठ्यांचं न मोजता येत न येणारे इतके हजारो करोड रुपये वाचणार आहे. त्यानंतर भरत्या आल्या जातात, या भरत्यात आपल्या पोरांना फायदा त्या आरक्षणाचा होऊ, आपले हजारो पोरं नोकऱ्यात जातील. त्यामुळे आपल्याला आरक्षण गरजेचं आहे. म्हणून सांगतोय की शांत राहा, याच्यासाठी सांगतोय की त्यांना वाद करायचा आहे, वादात काही नाहीये. आपले पूर्ण अधिकारी बनले पाहिजेत, हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. उपोषण याच्यासाठी करायचंय की ही संधी जर गेली, उघड्या डोळ्यानं आपण आपल्या पोरांचा वाटोळा बघू. कारण नोकर भरत्या खूप काढणार त्याच्यानंतर पुन्हा हे आलाय आपल्या मराठ्यांच्या पोरांच्या तोंडाला घास, हा बाहेर नाही जाऊ द्यायचा. आपल्याला काहींची इच्छा, आपलं ध्येय भटकलं पाहिजे आरक्षणापासून, आणि आपल्याला नेमकं ते भटकू द्यायचं. आरक्षणावर पूर्ण फोकस करायचं. माझं बसण्याचं कारणच ते की आरक्षण हे जवळ आलंय आणि हातातून नाही जाऊ द्यायचं. तुमच्या इच्छाची मी कदर करतो, मी नाही बसायला पाहिजे, पण मी नाही बसलो तर ते दुसऱ्याला येत नाही आणि विषय पण मार्गी निघत. हजारो पोरं तरी उपोषणला बसले तरी त्यांना काय वाटत नाही. पण मी जर बसलो, ते सांगतो तुम्हाला, मी जर बसलो तर सरकारला असं वाटतं की आता विषय मार्गी काढला पाहिजे. त्यासाठी मी असं आव्हान तुम्हाला केलं की तुमच्या समोर 2 पर्याय आहेत. पहिला पर्याय, मी उपोषणला बसणारे, मी मागे सरकारणार नाही यावेळेस, त्यामुळे तुमची शक्ती वायाला घालू नका, उपोषण मागे घ्या म्हणून. तुम्ही दुसऱ्या कामात तुमची शक्ती वायाला घाला, ते काम सांगतो तुम्हाला. एकाही मराठ्यानं पाली सर्कलसह बीड तालुक्यातल्या घरी नाही राहायचं, सगळ्यांनी अंतरवाली घ्यायचं. तुम्ही जर तिथं बसला, एक दबाव आहे उपोषणाचा आणि दुसरा आहे तुमचा. सरकारला असा निर्णय घ्यावा लागणार आहे की इतक्या लाखात जर लोक तिथं बसले तर हे आरक्षणाचा विषय लवकर मार्गी काढा, म्हणजे उपोषण पण लवकर सुटतं आणि आपल्या लेकराला आरक्षण पण मिळेल. म्हणजे एका फटक्यात दोन्ही कामं होतात. त्यासाठी तुमच्या पुढे एवढाच एक पर्याय आहे, एकाही मराठ्यांनी घरी त्या दिवशी राहायचं. असं देवानं आपली मुंबईची कसर राहिली आहे थोडी, ती कसर काढू. मुंबईत झोपाच होतं तुम्हाला, टाका तिथं पाला आणून गावठ्या सगळ्या. आरक्षण घेतो, उपोषण बी सोडित नाही म्हणा आणि आम्ही उठत नाही तिथं. सरकारवर दबाव निर्माण होईल आणि आपल्या लेकराचं कल्याण. तुम्हाला उद्यापासूनच काम करावं लागणार, कारण 10-12 दिवस हातात राहील.
पुन्हा एकदा गावाचे गावं पिंजून काढून सगळे गावं बाहेर काढायचे. माता मावल्यासह कुणीच घरी नाही राहायचं, कारण इथं कल्याण घराघरातल्या मराठ्यांच्या लेकराचा होणार. माझ्या शक्ती यावेळेस व्हायला ना घालू, कारण मी 4 दिवस काय बसलो, 6 दिवस काय बसलो, माझ्या शरीराचं जे वाटोळ व्हायचं ते होतच. त्यापेक्षा ते एकदाच झालेलं चांगलं. मग याला जोड एकच आहे तुम्हाला, उपोषणाला जोड आहे. तुम्ही फक्त तिथे येऊन बसायचं, उपोषण सुद्धा करू नका. तुम्ही ताकदीनं जरी तिकडे आले, बीड जिल्हा सगळा जर बाहेर पडला तर मला वाटतं 2 दिवसात मराठ्याला आरक्षण मिळत. आपला आनंद कोण निवडून आला कोण पडला याच्यात नाही, कोणाच्या अंगावर गुलाल पडला याच्यात नाही. आपल्या पोरांच्या अंगावरती आपल्याला गुलाल टाकायचं, आरक्षण घेऊन त्याच्यात मराठ्यांना आनंद. त्यामुळे काही टिप्पण्या करू नका, पुढे कमेंट करू नका, पोस्टर टाकू नका, कोण पडला म्हणून टाकू नका, निवडून आला म्हणून टाकू नका. तुम्हाला काय आनंद आहे त्याच्यात? तेव्हा निवडून येईन किंवा कोणी पडल, दोन्हीपैकी एक तरी पडणारच आहे, कोणतरी येणारच. आपल्याला काय फायदा आहे त्याचा? आपलं संरक्षण आपण करू. ते तर तुम्हाला मोगाच सांगितलं. शांत राहा 1 महिनाभर. आपल्याकडे बी डाटा तयार करा, आपल्यावर किती अन्याय झाला, कोणी केलाय आणि काय केलाय. ज्या जातीनं केलाय तुम्हाला नीट सांगतोय, ज्या जातीनं आपल्यावर अन्याय केला त्याच्या जातीच्या नेत्याला आयुष्यात निवडून नेऊन द्यायचं काम मराठ्यांनी करायचं. एकदम सोपं. आणि याच्या बरोबर दुसरं काम करायचं, आपलीच जात सत्तेत घालायची, म्हणजे तुमच्यावर कवाच अन्याय नाही होणार. तुमचं कुणीच ऐकत नाही सध्या, म्हणजे मराठ्यांचं महाराष्ट्रातल्या अधिकारी त्यांचे, मंत्री त्यांचे, तुमचं कोणी ऐकत नाही. आपलीच जात सत्तेत घाला, तुमच्या अन्याय झालेला भरून निघ. याच्यात एक बारकाईनं उदाहरण द्यायचं ठरलं तर सगळ्या मराठ्यांनी, उदाहरणार्थ राज्यात भाजपचं काम केलं. उदाहरणार्थ आज बीड मध्ये कोणाच्या एखाद्या मराठ्याच्या पोराला आणलं तरी तो त्याचा पाहुणा असणारा, त्यांना काम करणाऱ्या मराठ्याचा, त्याला लाज नाही वाटत. त्यांनी म्हणायला पाहिजे ना, मी आता तुमचं काम केलं तरी तुम्ही माझ्या पाहुण्याच्या तोंडात हल्ली. जात जागी ठेवा. हे बाकीचे विषय सोडा. आता आपल्याला वादात नाही पडायचं, आरक्षणात पडायचं. अन्याय झाला तर 2 कामं करा, आरक्षण घ्या आणि अन्याय भरून काढायसाठी मराठ्यांनी सत्तेत जा. तुम्ही सत्तेत गेले, तुमच्या अन्यायाचा सगळा बदला तुम्हाला घेता येईल. आणि ज्या जातीचे लोक तुमच्यावर अन्याय करतील, बीड असू नाही तर तो महाराष्ट्र असू, त्या जातीचा नेता कधीच सत्तेत जाऊ द्यायचा नाही. एवढं काम मराठ्यांनी करायचं. कारण ते 7-8 पक्षात राहते, सत्तेत जाते तर काम जातीचं करते. तशीच भूमिका इथून पुढे मराठ्यांनी उलटी करायची. वेळ आली तर ते उमेदवार बी नाही द्यायचं, पण त्याला पाडायचं. जी जात आपल्यावर अन्याय करत, त्या जातीचा नेता महाराष्ट्रातला मोठा नाही होऊ द्यायचा. इथून पुढं काही गोष्टी ठरवून घ्यायच्या आणि त्याच करायच्या. ते आधी सत्तेत जाते आणि मग वळवळ करते. म्हणजे मी 13 तारखेपर्यंत चांगला होतो, त्यांना 14 तारखेला वाईट झालं. म्हणजे अगोदर हस्तगत करून घ्यायचे आणि मग गुरुगुरु करायचे. त्यामुळे आता ते डावा आपण शिकायचे. आपल्या समाजाला जो समाज त्रास देईल ते नेता आलेच ना पुढे. विधानसभा आहेच ना महाराष्ट्रात, बीडसह महाराष्ट्रात बी आहे ना. असं थोडंच आहे महाराष्ट्रात आहे बीडात नाही, किंवा बीडात आहे महाराष्ट्रात नाही. तो नेता नाही येऊ द्यायचा फिरून. मग जी ताकद लावायची ती पुरी ताकद लावायची, पण त्यांना सत्तेच्या बाहेर काढायचं, म्हणजे मराठ्यावर अन्याय होणार. आपल्यावर जर अन्याय जातीनं नाही केला तर मित्र तो करायला हरकत नाही ना. जसं आपण शांततेचं आव्हान केलंय मराठ्यांना, तसं त्यांनीही केलं पाहिजे. ते मात्र आव्हान करत नाही. याचा अर्थ असा होतो की ते अंधारातून त्यांना साथ देतात, करा करा, आणि फक्त मीडियात बोलतात शांत राहा, आम्ही जातीवाद नाही करत. मग कोण करत आहे? त्यामुळे त्या विषयात आता उद्यापासून पडायचंच नाही. मी सुद्धा नाही पडणार. आजचे दिवस आता ते विषय एकदम सगळ्यांनी शांत राहा, ठरलेले विषय करा. आपण उद्यापासून डोक्यात एक ठेवा, आपल्याला आरक्षण मिळवायचं. 4 जूनला बीड जिल्ह्याला पण आवाहन करा. पाली सर्कल मधल्या सगळ्या लोकांना आसपासच्या गावात फिरा, 100 गावं एकत्र करा. सगळे 4 जूनला अंतरवालीकडे. पुढची तयारी काय करायची, आरक्षण कसं मिळवायचं ते आपण बघूया. नुसतं 4 जूनची घोषणा झाली तरी सरकारला कामाला लागले. तुम्ही कालच सरकारची पत्रकार परिषद बघितली असेल. नुसतं 4 जूनचं आमरण उपोषण पुकारलं की सरकारच्या बैठका सुरू झाल्या. फक्त मराठ्यांनी
पुऱ्या बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनी तिकडे सगळ्याच जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातले येणार आहेत. महाराष्ट्रातले सगळेच मराठी तिकडे येणार आहेत. कारण त्या दिवशी निकाल बी म्हणते. त्यांच्या निकालात आपल्याला मराठ्याला काय आनंद आहे. आपल्याला इकडे घेऊ गुलाल उधळायचा आपला. आपल्या पोराला आरक्षण देऊन आपली जात मोठी करायची आपल्याला आणि आपल्या जातीचे पोरं मोठे करायचे. इथं सगळ्या पक्षातले लोक आता निवडणूक झाली, मतभेद सोडून द्या आणि जातीच्या पोरांना मोठं करण्यासाठी जातीला मोठं करण्यासाठी एकत्र आहे. अशी संधी पुन्हा यायची नाही की जर हातातून गेली तर आपले पोरं आपले लेकर आपल्याला कधीच माफ नाही करणार. हे आरक्षण लवकर हस्तगत करा आणि मी उपोषण सोडावं हा आग्रह कोणी धरण्यापेक्षा तिथं किती ताकदीने येऊन तुम्हाला बसता येईल त्याच्यावरती जोर द्या. म्हणजे सरकारला नाविलाजानं म्हणजे तिथं शक्ती वापरा. तिथं माझ्या शक्ती वापरून तुम्ही वयाला घालू नका. तिथं इतकी शक्ती वापरा की पाऊस पडायच्या अगोदर कामं नाहीये तोपर्यंत तिथं शक्ती वापरा करा. पाऊस पडल्यावर पुन्हा आपल्या पाठीमागं कामं राहते. त्यामुळे गावाची गावं सगळे जिल्ह्यातले तालुक्यातले बाहेर काढा. याच्यासाठी सगळेजण काम करा. पुन्हा एकदा जाता जाता तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सांगतो बीड जिल्ह्यातल्याच आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी शांत राहा. कोणी कोणाला प्रतिक्रिया देऊ नका. मराठ्यांकडून शांततेचं आव्हान. मराठ्यांनी शांत राहा पण वेळ आली तर स्वसंरक्षण करा. किती दिवस सहन होतंय बघू. फक्त शांततेनं बघत राहा कोण अन्याय करतोय, कोणत्या जातीचा करतोय आणि का करतोय. कारण आपण नुसता जन्म सुद्धा अन्याय सहन करण्यासाठी नाही घेतलेला. मग पण सध्या तरी 1 महिनाभर सगळे शांत राहा आणि आपल्या आरक्षणाच्या विषयात सगळ्यांना ताकद लावा. शिकायचे पोरं मोठे करायचे आणि त्यांना आरक्षण द्यायचं. तुम्ही अधिकारी बना, तुम्ही राज्यकर्ते पण बना. तुमच्या जातीवरची कायमचे दलिंद्री लांब जाणार. कधीच दलिंद्री तुमच्या जातीवरती राहणार नाही. हा विडा आज या पालीच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं सगळ्यांना घ्या आणि आपला सगळा घराघरातला समाज माता मावल्यांसह एकत्र करून 4 जूनला कोणीही कुठलंच कारण न सांगता मराठ्यांची एकही मोटरसायकल, 4 व्हीलर, ट्रॅक्टर, ट्राल्या घरी नाही राहिल्या पाहिजे. जे मिळेल त्या वाहनांना भरून भरून सगळ्यांनी 4 जूनला आंतरवालीकडे या. पुन्हा एकदा आपल्याला अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. सर्वांना विनंती जाण्यासाठी आदरणीय पाटलांना जाण्यासाठी आपण रस्ता करून द्यावा. सर्वांना विनंती आहे की बाहेर जाण्यासाठी दादांची तब्येत हालाकीची आहे आणि आपणास विनंती आहे की आपण कोणीही दादांना अडवू नये. सेल्फी फोटोचा आग्रह कोणीही करू नये. दादांना जाण्यासाठी आपण रस्ता मोकळा करून द्यावा. समोरून रस्ता द्या. रस्ता महिला मंडळ थोडा मधला रस्ता तयार करा. ठिकाणी जरांगे पाटील जाणार आहे. जरांगे पाटला थोडा पायाचा त्रास आहे त्याच्यामुळे जवळ गाडी पैसे जातील. महिला मंडळ थोडा रस्ता करा मधून. हा झाला थोडस सरकार इकडे दिली. मनोज दादा आम्ही या ठिकाणी अभिमानाने सांगू इच्छितो की या पालिगावातून